क्या कमी पण आहेत तेवढ्याने ऐका. सहनशीलतेचा सुद्धा एक किती दिवस सहन करत असतं माणूस. हा, किती दिवस सहन करत असतं. काही मोजके दिवस असतात सहन करण्याचे. वाईट तुम्ही वागायला लागलात आणि आपल्याला पत्नी जर काहीच बोलत नसतील तर त्याचाही आपण गैरफायदा कधी घ्यायचा नसतो, हे लक्षात ठेवा. कालांतरानं काही पुढची व्यक्ती काहीच बोलत नाही, पण त्यावेळेला आपण जर वाईटच वागत राहिलो तर एक ना एक दिवस पुढच्या व्यक्तीचा सुद्धा पाऊल चुकीचा पडत असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. तेच घडलं शिवमहापुराणामध्ये सुद्धा. चांगलं वागत होती चंचुला, अतिशय चांगलं परमार्थ करत होती. ऐकताय ना, परमार्थ करत होती, पारमार्थिक होती, पण सगळ्या गोष्टीने युक्त होती. पण नवऱ्याला किती जरी वेळा, 1000 वेळेला समजून सांगितलं, आता तर त्यानं घरामध्ये वेश्याच आणून ठेवल्या होत्या. त्याचं वाईट वागणं काही तो बिंदूक बंद करत नव्हता. त्याचा सहवास त्या चंचुलेला लाभत नव्हता. रात्र रात्रभर, दिवस दिवसभर चंचुला ही तळमळ तळमळ करत राहायची. एक वाक्य सांगू द्या, बायको किती जरी भांडली, बायकोनं आपल्याला किती जरी शिव्या दिल्या, तरी बायको मायबापाशिवाय राहू शकते, पण बायको नवऱ्याशिवाय राहू शकत नाही, ही गोष्ट लिहून ठेवा. हा, तिचं रक्त गरम असेल, कदाचित ती स्वभाव तिचा असेल, बरोबर आहे का नाही, स्वभाव असेल, शिव्या देईल, नावं ठेवील, पण पत्नी ही पतीशिवाय कधीच राहू शकत नाही. म्हणून कधी कधी बायका माहेरालाही जातात ना, माहेराला रागावून माहेराला जातात, गेला की दुसऱ्या दिवशी फोन लावतात. माहेरला गेल्यावर जास्तच बायका फोन लावतात. म्हणे जास्त का फोन लावतात मी विचारलं तर म्हणे ते नवऱ्याला कळलं पाहिजे ना, टायगर अभी जिंदा है. आज नम पार्वती मध्ये शिव हर हर महादेव. अजून बाबा तुझा पिछा सोडलेला नाही, अजून जिंदा आहे. बस आमच्या बायकोला माहेरी नेऊन घातलं होतं, भरपूर भांडणं खेळली आणि मला फोन आला, म्हणे घ्यायला या. म्हटलं का नाही, म्हणे सगळ्यासोबत भांडण केलं पण तुमच्यासारखी मजा नाही म्हणे कुठं. इकडे बघा, लक्ष द्या, आपसात बोलू नका. थोडंसं वाईट वाटेल ऐकायला, पण आता ऐकावं तर लागेलच तुम्हाला. भरपूर दिवस चांगली वागली चंचुला, खूप सांगण्याचा प्रयत्न केला, पण आता ऐकतच नव्हता. शेवटी तरी किती सहन करणार सांगा. ती भरपूर सहन केलं. पतीने एका शूद्र जातीतील वेश्येशी लग्न केलं. त्या बिंदुगानं आता एका वेश्येबरोबर लग्न केलं. पुढचा ऐका. त्याच्या स्वभावात काही बदल होत नव्हता. काय करावं काही कळत नव्हतं. त्यानं वेश्येशी लग्न करून तिला एक मुलगा झाला. त्यानं संसार वेगळीकडे थाटला गेला. बरीच वर्ष लोटली गेली. चंचुलेनं विचार केला काय केलं पाहिजे. नवरा आपल्याला वेळ देत नाही, नवरा आपल्याशी बोलतच नाही, किती जरी समजावून सांगितलं तरी तो ऐकतच नाही. शेवटी सहनशीलतेचा अंत झाला आणि चंचुलेचा सुद्धा पाय वाकडा पडला. बिंदुक ज्या पद्धतीनं वेश्यागमन करत होता त्याच पद्धतीनं आता चंचुलेनं सुद्धा मार्ग निवडला आणि चंचुला सुद्धा आता त्या ठिकाणी एका वेश्यालयामध्ये जाऊन वेश्या व्यवसाय करायला लागली. नवऱ्याला सांगूनही जर नवरा ऐकत नसेल, म्हणून बाबा पुरुषांना माझी विनंती असेल, मी खूप लहान आहे पण वेळेच्या अगोदर सावध होणं ही गोष्ट अतिशय गरजेची असेल. वाईट वागायला लागली. एकूण तिकून एकच गावामध्ये चांगलं वागणारी बाई होती, तिने आता वाईट पाऊल टाकलं. यमाला निमंत्रण दिल्यासारख्याच घटना आहेत ह्या सगळ्या. काय अवघड आहे सगळं. कधी कधी प्रश्न असा पडतो की कसं हे जीवनच कसं कडीला जाईल बाबा. कुणाचा पाय कधी वाकडा पडेल काही सांगता येत नाही. मला असं वाटतं जिवंत लोकांवर श्रद्धा ठेवण्यापेक्षा मेल्याच्या नंतर त्याच्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. कारण जिवंतपणी कधी काय होईल हे काही सांगता येत नाही. नाही, मी तुमच्या मुलासारखा मी घरात येऊन कथा सांगणार,
प्रत्येक पाऊल टाकत असताना हा पाऊल जपून टाकला पाहिजे. जग फार विचित्र निघालंय. विचार करा थोडासा बाबा, विचार केला पाहिजे. बरीच वर्ष गेली, ती तिच्या पद्धतीने वागत होती, हा याच्या पद्धतीने वागत होता. तो तिकडे वेश्या सोबत लग्न करून तिला मुलगा झाला होता, त्याच्यासोबत संसार करत होता. इकडे उदरनिर्वाहासाठी वेश्यागमन, वेश्या व्यवसाय करत होती. कसं तरी जीवन चाललं होतं. बरीच वर्षी लोटली गेली आणि बरीच वर्षानं बिंदुक ब्राह्मण हा वार्धक्य आलं, म्हातारपण आलं आणि म्हातारपणानं तो मरण पावला. यमदूत आले, यमदूत त्याला नरकामध्ये घेऊन गेले, त्याला नरकामध्ये टाकलं. अनंत यातना त्याला दिल्या. माझ्याकडे बघा, इकडे बघा. अनंत ए दादा ए, आता काय वेळ आहे का रे हे ते ठोकायची खिळे? मामा त्याला सांगा आता ह्या वेळेत असते काय? आता असतं काय? ते कथा चालू आहे ना, कळतं का तुम्हाला? ते नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. बघा इकडे लक्ष. थोड्या वेळानं 4च्या नंतर बघा इकडे गेलं माझ्या ध्यानात. कुठवर आलं? माझ्या काय ध्यानातच राह नाही गेलं. काय झालंय काय नाही. मरण पावला, बरोबर आहे ना? मी का? हा मग कोण? माझ्या मरणावर पटपलाय तुम्ही. मुडदा बसविला तुमचा, माझ्या मरणावर टपलाय तुम्ही. हा बिंदुक बिंदुक, हा हा बिंदुक बिंदुक इकडं म्हणजे माझ्या मरणावर ठपलाय. काय मरण पावला? कोण? बिंदुक, बरोबर आहे. बिंदुक मरण पावला. बघा इकडे लक्ष द्या, ऐका, लक्ष देऊन ऐका. इकडे संसार थाटला होता. ती वेश्या सगळं घरातलं धन संपत्ती घेऊन निघून गेली. कोण असतं कोणाचं? काय कोणी नसतं. सर्व सुखाचे सांगातीन कोणी कामा नाही आणती. हातपाय एकदा आपले गळाले की कोणी आपलं नाही. कशाचं काय हे माझं आहे ते माझं आहे ते माझं. कोण आपलं टायमिंगला कोण येते सांगा बरं? हा टायमिंगला कोण येते सांगा ना? कोणीच नाही. आपल्याकडे ज्या दिवशी पैसे असतात ना त्या दिवशी सगळ्याकडे पैसे असतात. ज्या दिवशी आपल्या खिशात रुपया नसतो त्या दिवशी सगळ्याच्या बँका बंद असतात. बरोबर आहे का? चुकीचं सांगा ना. वेळ आले आपलं कोणीच नाही. म्हणून नाथ महाराजाला म्हणावं लागलं या जगात आपलं कोणी नाही बाबा. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी रे वेडा तुझे नवे रे कोणी, नाही कुणाचे कोणी रे वेडा तुझे नवे रे कोणी. ते जाशीले एकला प्राण्या, ते जाशीले एकला प्राण्या, माझे माझे म्हणून नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी. आपलं कोणी नाही. वेळ आल्यावर आपलं कोणी नसतं. आपला फक्त देव असतोय. हरी बोल. बहीण कुणाचे भाव कोणाचा,
कुणाचा कोण कुणाचे सगळे सोयी रे कोण कुणाचे सगळे सोयी रे मेल्या मागे सरमराती तुटतील धागे दोरे तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे नाही कुणाचे नाही कुणाचे नाही बरोबर आहे ना बरोबर आहे का चुकीच आहे सगळं हे हा नाही कुणाचे कुणी स्वतःकडे बघा तुझे नव्हे रे कोणी असं रोज म्हण जा अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे आणि मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे आहे कुणाचं आहे कुणाचं बहीण कुणाची नाही कुणाची बहीण नाही सांगा भाऊ कुणाचा नाही बहीण नाही भाऊ नाही कुणा नानोबर आहे याच्या पुढे गेले कौनाचे मायबाप आणि कौनाचे गणगोर माय कुणाची नाही बाप वेळ आल्यावर आपलं या जगात कुणीच नाही सांगा काय म्हणणं तुमचं सांगा कोण आहे हे सगळे आपल्याकडे पैसा आहे तोपर्यंत जवळ येणारे लोक आहेत जवळवरी चळनगा तोवरी म्हणती माझा मानी ती लहान थोर देह सुखाची या का जा एकदा का इंद्रिय मावळली आला बागू लाजा पैसा आहे तोपर्यंत आपलं चांगले जोपर्यंत सगळे जवळ येतात आपल्या जवळ आपले वाईट दिवस आले की आपल्या जवळ कोणी येत नाही आणि आपण म्हणतो हे चांगलं ते चांगलं हे आमच्या जवळचे तर आपल्या जवळचे कोणीच नाही भाई रे सब पैसे के भाई 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 हो जब तक पल्लों में पैसा है तब तक लोग सलाम करे जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे पैसा निकले गया तो कोई न कहे अपना 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 भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के सब पैसे के सब पैसे के भाई जब तक आपने पल्लों में पैसा तब तक लोक सलाम करे जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत लोक नमस्कार सुद्धा करतात पैसा निघाल्यावर माणसं साधं बोलत सुद्धा नाही नाथ महाराजाची ओवी आला त्या धनाची झाली या तुटी स्त्री वसवसोनी लागे पाटी आता नावडती तुमच्या गोष्टी आणि रागे उटी फडत काढून नाथ महाराज म्हणतात पैसा संपल्यावर बायको सुद्धा नीट बोलत नाही वसवसोनी लागे पाठी वसवस करती म्हणते वसवस कुणासारखी वसवस करते वसवस म्हणजे कुत्र्यासारखी लक्षात आलं का नाही महाराज आपल्याला कोण नीट बोलतो महाराज कोण नीट बोलते उगा आपलं बरं आहे म्हणून बरं आहे नाही तर तुम्हाला माहित नाही तुम्ही तुमचं घरचं बरं आहे म्हणून सगळे जवळ येतात एखादी अतिशय गरीब जर बाई असली तिला विचारा बहिणी सुद्धा गरीब बहिणीला नीट बोलत नाही काय बाकीचं घेऊन बसला जाऊ द्या तिकडे सोडून द्या गरीब असली एखादी बहीण
इथून जरी चालल्या तरी मध्ये येत नाहीत. तिला माहिती चहा, काळा चहा शिवाय दुसरं काही नाही मिळणार. पैसा जर असेल तर लांबचे सुद्धा नाते जवळ येतात. ते आहेत ना, ते शेठ सावकार, ते आमच्या अतिशय जवळचे. अरे बापरे, जवळचे नातेवाईक. हां, मग आमचा आत्या भाऊ नाही का, आत्या चुलत आत्या नाही का, आमची चुलत आत्या ती संभाजीनगरची. हां, त्या चुलत आत्याची एक मानलेली एक बहीण आहे, मानलेली, आणि तिनं एक मानलेला भाऊ आहे, आणि त्याच्या मुलाच्या मुलीचा मुलगा आहे. लय जवळच आहे आमचं त्यांचं नातं, अतिशय जवळचं ना. हसू येते आता, पण एखादा गरीब असलं आणि सख्खा जरी असला ना, तरी सुद्धा आमचे ते लांबून नातेवाईक आहेत असं म्हणतात. बऱ्याच बहिणी सुद्धा अशा मी बघितल्या. सख्खा भाऊ गरीब आहे म्हणून मानलेल्या श्रीमंत भावाला पहिल्यांदा राखी बांधतात, गरीबालाही शेवटी राखी बांधली जाते. मानलेला भाऊ मानायला काही हरकत नाही, पण रक्ताचे ते रक्ताचेच असतात, हे लक्षात ठेवा. आपले ते आपलेच असतात. गरिबी वाईट असते महाराज, गरिबी फार वाईट असते. नवरा गेला, वाईट वागणारा होता नवरा. कोण? बिंदू. त्यानं भले वेश्येबरोबर लग्न केलं होतं, दुसरा संसार थाटला होता,